संक्रांती. आज आहे 30/3/2025 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 30/11/2004. मुरलीचे शीर्षक आहे आता आपल्या चलन आणि चेहऱ्याद्वारे ब्रह्मा बाबांसारखे अव्यक्त रूप दाखवा, साक्षात्कार मूर्त बना. आज भाग्य विधाता बाबा आपल्या चोहो बाजूंच्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहून हर्षित होत आहेत. साऱ्या कल्पामध्ये असे श्रेष्ठ भाग्य कोणाचेही असू शकत नाही. कल्पाकल्पाची तुम्ही मुलेच या भाग्याचा अधिकार प्राप्त करता. लक्षात आहे आपल्या कल्पाकल्पाच्या अधिकाराचे भाग्य? हे भाग्य सर्वश्रेष्ठ भाग्य का आहे? कारण की स्वयं भाग्य विधात्याने या श्रेष्ठ भाग्याचा दिव्य जन्म तुम्हा मुलांना दिलेला आहे. ज्यांचा जन्मच भाग्य विधात्याद्वारे आहे त्यापेक्षा श्रेष्ठ भाग्य आणखी असूच शकत नाही. आपल्या भाग्याचा नशा स्मृतीमध्ये राहतो का? आपल्या भाग्याची लिस्ट काढली तर किती मोठी लिस्ट आहे. अप्राप्त कोणती वस्तू नाही तुम्हा ब्राह्मणांच्या भाग्यवान जीवनामध्ये. सर्वांच्या मनामध्ये आपल्या भाग्याची लिस्ट स्मृतीमध्ये आली का? स्मृतीमध्ये आणा. आली का स्मृतीमध्ये? मन कोणते गाणे गाते? वाह भाग्य विधाता आणि वाह माझे भाग्य. या श्रेष्ठ भाग्याची विशेषता हीच आहे. एका भगवंताद्वारे 3 संबंधांची प्राप्ती आहे. एकाद्वारे एकामध्ये 3 संबंध, जे जीवनामध्ये विशेष संबंध गायले गेले आहेत. पिता, शिक्षक, सद्गुरू, कोणालाही एकाद्वारे 3 विशेष संबंध आणि प्राप्ती नाही आहे. तुम्ही अभिमानाने म्हणता की आमचे पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, तर सद्गुरू सुद्धा आहेत. बाबांद्वारे सर्व खजिन्यांची खाण प्राप्त आहे. खजिन्यांची लिस्ट देखील स्मृतीमध्ये आली. स्मृतीमध्ये आणा कोणकोणता खजिना बाबांद्वारे मिळाला आहे की मिळवायचा आहे. काय म्हणणार? बालक सो मालक आहातच. शिक्षकांद्वारे शिक्षणामुळे श्रेष्ठ पदाची प्राप्ती झाली. तसेही बघायला गेले तर दुनियेमध्ये देखील सर्वात श्रेष्ठ पद राज्यपद गायले जाते. मग तुम्ही तर डबल राजे बनला आहात. वर्तमान स्वराज्य अधिकारी आणि भविष्यामध्ये अनेक जन्म राज्यपदाचे अधिकारी. शिक्षण एका जन्माचे, तो सुद्धा छोटासा जन्म, आणि पदाची प्राप्ती अनेक जन्म, आणि राज्य देखील अखंड, अटळ, निर्विघ्न राज्य. आता सुद्धा स्वराज्य अधिकारी निश्चिंत बादशाह आहात का? बेफिकर बादशाह बनला आहात? जे निश्चिंत आहेत त्यांनी हात वर करा. निश्चिंत, थोडी सुद्धा चिंता नाही आहे. बघा, जेव्हा कोणता पपेट शो समोर येतो तेव्हा चिंता वाटते. मायेचा पपेट शो समोर येतो की नाही? मग थोडी थोडी चिंता वाटते का? नाही वाटत. थोडी चिंतन चालते की नाही चालत? तसे तर श्रेष्ठ भाग्य आत्तापासूनच निश्चिंत बादशहा बनवते. या थोड्याफार ज्या गोष्टी येतात त्या आणखीनच पुढे जाण्यासाठी अनुभवी परिपक्व बनविणाऱ्या आहेत. आता तर सर्व या विविध गोष्टींचे अनुभवी झाला आहात ना? घाबरत तर नाही ना? आरामात साक्षीच्या सीटवर बसून हा पपेट शो बघा, कार्टून शो बघा. खरे तर तसे काहीच नसते, कार्टून आहे. आता तर मजबूत झाला आहात ना? आता मजबूत आहात की कधी कधी घाबरता? हे कागदाचा वाघ बनून येतात. आहे कागदाचा परंतु वाघ बनून येतात. आता समयानुसार अनुभवी मूर्त बनून वेळेला, प्रकृतीला, मायेला चॅलेंज करा. या, आम्ही विजयी आहोत. विजयाचे चॅलेंज करा. ब्रह्मा बाबांना मध्ये मध्ये खोकला येत आहे. आज बाजा थोडा खराब आहे. भेटायचे तर आहे. बाप दादांकडे 2 ग्रुप पुन्हा पुन्हा येतात. कशासाठी येतात? दोन्ही ग्रुप बाप दादांना म्हणतात आम्ही तयार आहोत. एक म्हणजे हा काळ, प्रकृती आणि माया. माया समजून गेली आहे की आता आपले राज्य जाणार आहे. आणि दुसरा ग्रुप आहे ऍडव्हान्स पार्टी. दोन्ही ग्रुप डेट विचारत आहेत. फॉरेन मध्ये तर 1 वर्षा अगोदर डेट फिक्स करतात ना? आणि इथे 6 महिने अगोदर. भारतामध्ये फास्ट जातात. 15 दिवसामध्ये सुद्धा काही प्रोग्रामची डेट होऊन जाते. तर समाप्ती, संपन्नता, बाप समान बनण्याची डेट कोणती आहे? ते बाप दादांना विचारतात. ही डेट आता तुम्हा ब्राह्मणांना फिक्स करायची आहे. होऊ शकते का? डेट फिक्स होऊ शकते काय? पांडव बोला, तिघेही बोला. बाप दादा निर्वेर भाई, रमेश भाई, ब्रुज मोहन भाईंना विचारत आहेत. डेट फिक्स होऊ शकते का? बोला, होऊ शकते की अचानक होणार आहे? ड्रामामध्ये फिक्स आहे परंतु त्याला प्रॅक्टिकलमध्ये आणायचे आहे की नाही? ते काय ते सांगा. होणार आहे
अचानक होणार? डेट फिक्स होणार नाही? होणार? पहिल्या लाईनवाले सांगा, होणार का? जे म्हणतात ड्रामाला प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी मनामध्ये डेटचा संकल्प करावा लागेल, त्यांनी हात वर करा. करावे लागेल. हे हात वर करत नाहीत. अचानक होणार. डेट फिक्स करू शकता का? मागे बसणाऱ्यांना समजले का? अचानक होणार आहे हे बरोबर आहे, परंतु स्वतःला तयार करण्यासाठी लक्ष जरूर ठेवावे लागेल. लक्षाशिवाय संपन्न बनण्यामध्ये निष्काळजीपणा येतो. तुम्ही बघा, जेव्हा डेट फिक्स करता तेव्हा सफलता मिळते. कोणत्याही प्रोग्रामची डेट फिक्स करताना बनायचेच आहे हा संकल्प तर करावा लागेल ना, की नाही? ड्रामामध्ये आपोआप होईल. काय समजता? पहिली लाईनवाले सांगा. प्रेम बहन डेहराडूनवाल्या सांगा बरे. करावे लागेल. करावे लागेल. जयंती बोला. करावे लागेल. ती कधी होणार? शेवटी होईल जेव्हा वेळ येईल. तुम्हाला वेळ संपन्न बनवणार की तुम्ही वेळेला समीप आणणार? बापदादांनी बघितले आहे की स्मृतीमध्ये ज्ञान देखील असते, नशा देखील असतो, निश्चय सुद्धा असतो, परंतु आता ऍडिशन पाहिजे. चलन आणि चेहऱ्याद्वारे दिसून यावे. बुद्धीमध्ये लक्षात सर्व राहते, आठवते देखील, परंतु आता स्वरूपामध्ये यावे. जेव्हा साधारण रूपामध्ये सुद्धा जर कोणी मोठ्या ऑक्युपेशनवाला असेल किंवा कोणी श्रीमंताचा मुलगा वेल एज्युकेटेड असेल तर त्याच्या वर्तनामधून दिसून येते की हा कोणीतरी आहे. त्याचा कोणता ना कोणता वेगळेपणा दिसून येतो. तर इतके मोठे भाग्य, वारसा देखील आहे, शिक्षण आणि पद देखील आहे, स्वराज्य तर आता सुद्धा आहे ना, प्राप्ती देखील सर्व आहेत, परंतु वर्तनामधून आणि चेहऱ्याद्वारे भाग्याचा तारा मस्तकामध्ये चमकत असलेला दिसून यावा. आता हे ऍडिशन पाहिजे. आता लोकांना तुम्हा श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांद्वारे हा अनुभव होणार आहे. पाहिजे नाही, होणार आहे की हे आमचे इष्टदेव आहेत, इष्टदेवी आहेत, हे आमचे आहेत. जसे ब्रह्माबाबांमध्ये बघितले, साधारण शरीरामध्ये असताना देखील सुरुवातीच्या काळामध्ये देखील ब्रह्माबाबांमध्ये काय दिसून येत होते? कृष्ण दिसून येत होता ना. आदिवाल्यांना अनुभव आहे ना. तर जसे आदीमध्ये ब्रह्माबाबांद्वारे कृष्ण दिसून येत होता, तसेच शेवटच्या काळामध्ये काय दिसून येत होते? अव्यक्त रूप दिसून येत होते ना. वर्तनामध्ये, चेहऱ्यामध्ये दिसून आले ना. आता बाप दादा विशेष निमित्त मुलांना हे होमवर्क देत आहेत की आता ब्रह्मा बाप समान अव्यक्त रूप दिसून यावे. चलन आणि चेहऱ्याद्वारे कमीत कमी 108 माळेचे मणी तर दिसून येऊ देत. बाप दादा नावे मागत नाहीत, नावे सांगत नाहीत. 108 कोण आहेत, परंतु त्यांची चलन आणि चेहरा स्वतःच प्रत्यक्ष व्हावा. हा होमवर्क बापदादा विशेष निमित्त मुलांना देत आहेत. होऊ शकते ना? अच्छा, किती वेळ पाहिजे असे समजू नका की जे नंतर आलेले आहेत. टाईमची गोष्ट नाही आहे. कोणी समजतील आम्हाला तर थोडीच वर्ष झाली आहेत. कोणीही लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो फर्स्ट जाऊ शकतात. हे देखील बापदादांचे चॅलेंज आहे. करू शकता, कोणीही करू शकता. लास्टवाला देखील होऊ शकतो. फक्त लक्ष पक्के ठेवा. करायचेच आहे, होणारच आहे. डबल फॉरेनर्स हात वर करा. तर डबल फॉरेनर्स काय करणार? डबल चान्स घेणार ना. बाप दादा नाव अनाउन्स करणार नाहीत, परंतु त्यांचा चेहरा सांगेल. हे आहेत. हिम्मत आहे. पहिल्या लाईनला बाप दादा पाहत आहेत. आहे हिम्मत? आहे. हिम्मत आहे. जर हिम्मत असेल तर हात वर करा. हिम्मत असेल तर मागे बसलेले सुद्धा हात वर करू शकतात. जो ओटे सो अर्जुन. अच्छा, बाप दादा रिझल्ट पाहण्यासाठी काय काय पुरुषार्थ करत आहेत? कोण कोण करत आहे तो रिझल्ट बघण्यासाठी 6 महिने देत आहेत. 6 महिने रिझल्ट बघणार, मग फायनल करतील. ठीक आहे, कारण की बघितले जाते की आता काळाचा वेग फास्ट जात आहे. रचनेला फास्ट जाता कामा नये. रचताला फास्ट व्हायला हवे. आता थोडे फास्ट करा. उडा आता. चालत आहोत नाही, उडत आहोत. उत्तरादाखल खूप छान उत्तरे देतात की आम्हीच तर आहोत ना. आणखी कोण असणार? बाप दादा खुश होतात. परंतु आता लोक अर्थात आत्मे जे आहेत ना, ते काहीतरी बघू इच्छितात. बाप दादांना लक्षात आहे की जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही मुले सेवेसाठी निघाला होता तर मुलांद्वारे देखील साक्षात्कार होत होते. आता सेवा आणि स्वरूप दोन्ही बाजूला अटेन्शन पाहिजे. तर काय ऐकले? आता साक्षात्कार मूर्त बना. साक्षात ब्रह्मा बाबा बना.
अच्छा, आज नवीन मुले देखील खूप आलेली आहेत. आपल्या स्नेहाच्या शक्तीने सर्वजण पोचले आहेत. म्हणून बाप दादा विशेष जी नवीन मुले आलेली आहेत त्या प्रत्येकाला नावासहित पदमगुणा मुबारक देत आहेत. त्याच सोबत वरदाता वरदान देत आहेत. सदैव ब्राह्मण जीवनामध्ये जगत रहा, उडत रहा. अच्छा, सेवेचा टर्न पंजाबचा आहे. पंजाबवाले उठा. खूप छान. ही देखील विधी छान बनवली आहे. प्रत्येक झोनला चान्स मिळतो. एक म्हणजे यज्ञ सेवेद्वारे प्रत्येक पावलामध्ये पदमगुणा कमाई जमा होते, कारण की मेजॉरिटी कोणतेही कर्म करत असताना यज्ञ सेवा लक्षात राहते. आणि यज्ञ सेवा आठवल्यामुळे यज्ञ रचता बाबा तर आठवतातच, तर सेवेमध्ये देखील जास्तीत जास्त पुण्याचे खाते जमा करतात. आणि जी खरी पुरुषार्थी मुले आहेत ती आपल्या आठवणीच्या चार्टला सोपा आणि निरंतर बनवू शकतात, कारण की इथे एकतर महारथींचा संघ आहे. संघाचा रंग सहजच लागू शकतो. जर अटेन्शन असेल तर हे जे 8-10 दिवस मिळतात त्यामध्ये चांगली प्रगती करू शकता. कॉमन रीतीने सेवा केली तर इतका लाभ नाही आहे, परंतु सहज निरंतर योगी बनण्याचा, पुण्याचे खाते जमा करण्याचा एक चान्स आहे. आणि मोठ्यात मोठ्या परिवाराच्या नशेमध्ये राहण्याचा, खुशीमध्ये राहण्याचा चान्स आहे. तर पंजाबवाल्यांना चान्स मिळाला आहे. प्रत्येक झोनला मिळतो, परंतु लक्ष ठेवा की तीनही फायदे मिळाले. पुण्याचे खाते किती जमा केले, सहज आठवणीची प्रोग्रेस किती केली, आणि संघटन अथवा परिवाराचा स्नेह, समीपतेचा अनुभव किती केला. या तीनही गोष्टींचा रिझल्ट प्रत्येकाने स्वतःचा काढला पाहिजे. ड्रामामध्ये चान्स तर मिळतो, परंतु चान्स घेणारे चान्सलर बना. तर पंजाबवाले हुशार आहेत ना, चांगले आहे. चांगल्या संख्येने देखील आला आहात आणि सेवा देखील खुल्या दिलाने मिळाली आहे. येणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आली आहे. छान आहे. संघटन चांगले आहे. आज 2 विंग, ग्राम विकास विंग आणि महिला विंग मीटिंगसाठी आलेले आहेत. महिला विंगवाले उठा. यामध्ये मेजॉरिटी टीचर्स आहेत काय? टीचर्स हात वर करा. चांगला चान्स आहे. सेवेपरी सेवा आणि सेवेच्या अगोदर मेवा. संघटनची आणि बाबांना भेटण्याची मजा घेणे. तर सेवा आणि मेवा दोन्ही मिळाले. चांगले आहे. आता कोणता नवीन प्लॅन बनवला आहे? कोणताही, भले महिलांचा असेल किंवा कोणत्याही विंगच्या ग्रुपचा बनला असेल, तर प्रत्येक ग्रुपने काही विशेष प्रॅक्टिकल वर्तनामध्ये आणि चेहऱ्यावर कोणता न कोणता गुण अथवा शक्तीचा विडा उचलावा की आम्ही आमचा हा ग्रुप, महिला ग्रुप, या गुणाला अथवा शक्तीला प्रॅक्टिकलमध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये आणणार. असे प्रत्येक विंगवाल्यांनी आपली कोणती न कोणती विशेषता फिक्स करा आणि त्याचा जसा आपसामध्ये सेवेचा रिझल्ट नोट करताना तसे आपसामध्ये भले लिखतमध्ये असेल किंवा संघटन असेल हे देखील चेक करत रहा. तर अगोदर तुम्ही लोकांनी करून दाखवा, महिला विंगने करून दाखवा. ठीक आहे ना. प्रत्येक विंगला आपला काही ना काही प्लॅन बनवायचा आहे आणि वेळ फिक्स करा की इतक्या वेळेमध्ये इतकी पर्सेंटेज प्रॅक्टिकलमध्ये आणायची आहे. मग जे बापदादा इच्छितात ना, चलन आणि चित्रावर यावे, अर्थात वर्तमानमध्ये आणि चेहऱ्यावर यावे, ते येईल. तर हा प्लॅन बनवून बापदादांना द्या. प्रत्येक विंग काय करणार? सेवेचा प्लॅन जसा नोट करताना तसे हे करू द्या. ठीक आहे ना. करू द्या. चांगले आहे. छोटे छोटे संघटन कमाल करू शकते. ठीक आहे. काय समजता टीचर्स? करू शकता का? करू शकता ना. तर प्लॅन बनवा. अच्छा, मुबारक असो सेवेची. ग्राम विकास विंगवाले उठा. आतापर्यंत ग्राम विकासवाल्यांनी किती गावे परिवर्तन केली आहेत? किती गावांमध्ये गेले आहात? 7 गावांमध्ये केले आहे. एका गावामध्ये 75% पर्यंत काम झाले आहे. या मीटिंगमध्ये देखील प्रोग्राम बनवला आहे. समय की पुकार, स्वच्छ स्वर्णिम ग्राम्य भारत या प्रोजेक्टच्या अंतर्गत गावागावाला व्यसनमुक्त आणि स्वच्छ बनविण्याची सेवा करणार, असे कोणीतरी सांगितले. छान आहे. प्रॅक्टिकल आहे ना. याचा टोटल रिझल्ट जो आहे तो प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर यांच्याकडे जातो का? कोणीतरी म्हटले अजून तरी पाठवलेला नाही. पाठवला पाहिजे, कारण की हे जे गावोगाव प्रॅक्टिकल करत आहात हे तर गव्हर्नमेंटचेच काम आहे, परंतु तुम्ही सहयोगी बनत आहात तर रिझल्ट पाहून चांगले मानतील. एक असे बुलेटिन तयार करा ज्यामुळे गव्हर्नमेंटच्या सर्व मुख्य लोकांना ते बुलेटिन जाईल. पुस्तक नाही, मॅगझिन नाही, सर्व ठिकाणचा शॉर्टमध्ये टोटल रिझल्ट पाठवला पाहिजे. छान आहे. मुबारक असो. अच्छा, ब्रह्मा बाबांना मध्ये मध्ये खोकला येत आहे.
आज बाजा शांती मागत आहे. अच्छा, बाप दादांकडे चोहो बाजूंच्या सेवेचा रिझल्ट देखील येत असतो. आणि विशेष आजकाल कोणताही कोपरा राहून जाऊ नये, सर्वांना संदेश मिळावा. हा प्लॅन जो प्रॅक्टिकलमध्ये करत आहात त्याचा रिझल्ट देखील चांगला आहे. बाप दादांकडे डबल विदेशी मुलांचे समाचार आले आहेत आणि ज्यांनी कोणी मेगा प्रोग्राम अर्थात भारतामध्ये केले आहेत त्यांचा समाचार देखील सर्व मिळाला आहे. चारी बाजूंना सेवेचा रिझल्ट सफलतापूर्वक मिळाला आहे. तर मुलांनी जसे सेवेमध्ये संदेश देण्याच्या रिझल्टमध्ये सफलता प्राप्त केली आहे तसेच वाणीद्वारे, संपर्काद्वारे आणि त्याच सोबत आपल्या चेहऱ्याद्वारे फरिश्ता रूपाचा साक्षात्कार घडवत रहा. अच्छा, जे पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी हात वर करा. भरपूर आहेत, चांगले आहे. टू लेटचा बोर्ड लागण्याआधी आला आहात, छान आहे. चान्स घ्या, कमाल करून दाखवा, हिम्मत ठेवा. बाप दादांची मदत प्रत्येक मुलासोबत आहे. अच्छा, बाप दादा चोहो बाजूंच्या साकार सन्मुख बसलेल्या मुलांना आणि आपापल्या स्थानावर देशामध्ये बाबांसोबत मिलन साजरे करणाऱ्या चोहो बाजूंच्या मुलांना खूप खूप सेवेची, स्नेहाची आणि पुरुषार्थाची मुबारक देत आहेत. परंतु पुरुषार्थामध्ये तीव्र पुरुषार्थी बनून आता आत्म्यांना दुःख आणि अशांतीपासून सोडविण्याचा पुरुषार्थ अजून तीव्र करा. दुःख, अशांती, भ्रष्टाचार अतिमध्ये जात आहे. आता अतिचा अंत करून सर्वांना बाबांकडून मुक्तिधामचा वारसा मिळवून द्या. अशा सदैव दृढ संकल्पवाल्या मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. ओम शांती. आजचे वरदान आहे नम्रता आणि अथॉरिटीच्या बॅलन्सद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे विशेष सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, जिथे बॅलन्स असतो तिथे चमत्कार दिसून येतो. जेव्हा तुम्ही नम्रता आणि सत्यतेच्या अथॉरिटीच्या बॅलन्सने कोणालाही बाबांचा परिचय द्याल तर चमत्कार दिसून येईल. अशाच प्रकारे बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे. तुमचे बोलणे स्पष्ट असावे, त्यामध्ये स्नेह सुद्धा असावा, नम्रता आणि मधुरता देखील असावी, तसेच महानता आणि सत्यता देखील असावी. तेव्हाच प्रत्यक्षता होईल. बोलत असताना मध्ये मध्ये अनुभव करवत जा, ज्यामुळे त्या धूनमध्ये निमग्न झाल्याचा अनुभव करतील. असे स्वरूपाद्वारे सेवा करणारेच विशेष सेवाधारी आहेत. स्लोगन आहे, वेळेवर कोणतेही साधन जरी नसले तरीही साधनेमध्ये विघ्न पडू नये. अव्यक्त इशारे. सत्यता आणि सभ्यता रूपी कल्चरला धारण करा. काही जण असे समजतात की क्रोध काही कोणता विकार नाही आहे, हे शस्त्र आहे. परंतु क्रोध ज्ञानीतू आत्म्यासाठी महाशत्रू आहे. कारण क्रोध अनेक आत्म्यांच्या संबंध संपर्कामध्ये आल्यामुळे प्रसिद्ध होतो आणि क्रोधाला पाहून बाबांच्या नावाची खूप निंदा होते. बोलणारे हेच म्हणतात, बघितले, ज्ञानीतू आत्मा मुलांना. त्यामुळे याच्या अंशाला देखील नष्ट करून सभ्यतापूर्वक व्यवहार करा. अच्छा, ओम शांती.